मस्तानी है मेरी महबूबा, मेरी जिंदगानी है मेरी महबूबा। आने
उसी ने आए बहार, जानिस उसी के जाए बहार, बड़ी मस्तानी है मेरी महबूबा, मेरी जिंदगानी है मेरी महबूबा। इस घटा में तो उसकी आंखों का काजल कहूँगा, इस हवा में तो उसकी लहराते आंचल कहूँगा। गलियों का बचपन है, फूलों की जवानी है मेरी महबूबा, मेरी जिंदगानी है मेरी महबूबा। जाते हैं दिन, कट जाती है आंखों की रातें, हम न जाने क्या क्या कर रहते हैं आपस की बातें। मैं थोड़ा दीवाना, थोड़ी सी दीवानी है मेरी महबूबा, मेरी जिंदगानी है मेरी महबूबा। सामने मैं सबके नाम उसका नहीं ले सकूंगा, वो शर्म के मारे रुठ जाते हो मैं क्या करूँगा। हीरोगी मलिका है, परियों की रानी है मेरी महबूबा, मेरी जिंदगानी है मेरी महबूबा, बड़ी मस्तानी है मेरी महबूबा, मेरी जिंदगानी है मेरी महबूबा। थँक्यू। समाजसेवाच्या माध्यमातून मी आपल्या भागामध्ये अनेक कामं करून दाखवलेलं आहे. ते काम असं करून दाखवलेलं आहे की जे नगरसेवक, जे मोठमोठे व्यक्ती त्यांच्यातून झालेलं नाही, ते काम आपल्या भागामध्ये मी करून दाखवलेलं आहे. उदाहरणार्थ सांगायचं म्हणलं तर हातुरनगर ते सिद्धेश्वर साखर कारखान्यापर्यंत 2007 मध्ये मी पहिला
ह्या रोडवर बरेच ठिकाणी ॲक्सिडेंट होत होते. ते ॲक्सिडेंट कसं कमी होईल मी माझ्या डोक्यात आल्यानंतर हत्तूर वस्ती ते कारखान्यापर्यंत 27 लाख निधी मंजूर करून मी स्ट्रीट लाईट आणून बसवलेला आहे. आणि बरेच ठिकाणी 10 कोटीपर्यंत मी रोड सुद्धा माननीय सुभाष देशमुख यांच्या माध्यमातून बरेच मी कामं करून दाखवलेलं आहे. उदाहरणार्थ सांगायचे म्हणलं तर आता सावतखेड ते कुमटा रोडपर्यंत बरेच कामे मी करून दाखवलेलं आहे. मग आता काल मी परवा दिवशी पेपरला ऐकलं आहे माननीय साहेबांनी हे नियोजन केलेलं आहे. त्यांचे फार मी रूढी मानतो. एवढंच बोलून माझे छोटं पाठवतो. नाथ जोडलं वाघ्या रडू नको पाया कुणाच्या पडू नको दुनिया सारी जरी उलटली न मला कधी सोडू नको. अरे वाघ्या माझ्या वाघ्या चल र वाघ्या रडू नको पाया कुणाच्या पडू नको दुनिया सारी जरी वाघ्या चल र वाघ्या रडू नको पाया कुणाच्या पडू नको दुनिया सारी जरी उलटली न मला कधी सोडू नको. अरे वाघ्या माझ्या वाघ्या वाघ्या माझ्या वाघ्या चल माझं म्हणीत होतो मलाच त्याने सोडलं जन्मोजन्मीच गड्या तुझ्याशी नात जोडलं. चल र वाघ्या रडू नको पाया कुणाच्या पडू नको दुनिया सारी जरी उलटली न मला कधी सोडू नको. अरे वाघ्या माझ्या वाघ्या अरे वाघ्या माझ्या वाघ्या अरे वाघ्या माझ्या वाघ्या अरे वाघ्या माझ्या तर मी आयोजित केला होता महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त बाबासाहेबांच्या स्वाक्षरीचं 135 पेन मी लॉन्च केले आणि समाजातील प्रत्येक घटकातील व्यक्तींना हा पेन भेट दिला होता. कारण का लेखणीमध्ये जी ताकद आहे बाबासाहेबांच्या ती सर्वांमध्ये आहे. आणि हा पेन जो आहे बाबासाहेबांच्या स्वाक्षरीचा या ठिकाणी मी सन्माननीय प्रकाश भाऊंना भेट द्यावा असं मी त्यांना भेट देते. आगळा वेगळा उपक्रम खूप छान आहे आणि असंच त्याने नेहमी असे चांगले उपक्रम करावं अशी आमची इच्छा आहे. जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे आमच्या गुरुवर्यास. धन्यवाद. राठोड सर आणि सरांचं फार मोठं योगदान आहे. ह्याच नाही अनेक क्षेत्रामध्ये तर त्यांचे अभाव मानावे तितके कमीच आहे आणि मी त्यांचा अजून म्हणून राहील असा वाढदिवस आमचा किती चालला होता. त्यांचा फार भाग्यवान समजतो आम्ही. संपर्कात आलो होते काय आणि त्यांनी फार मोठं कार्य केले पण ते कार्य इतकं केलं की ते आता सही करतात आयुक्त पदावर काय कार्यात राहून त्यांनी केलेलं तर त्यांचे धन्यवाद आभार आहे. अभिनेते सर्वांचंच करिअर त्या चित्रपटामुळे साध्य झालं. लक्षात घ्या. म्हणतात ना जुनं ते सोनं. 19च्या शतकामध्ये बरेच काही अजरामर चित्रपट होऊन गेले, अजरामर गाणी होऊन गेले आणि त्या गाण्याने आपल्याला शिकवलं की जगणं कसं हवं. आणि निश्चित चित्रपट खुद्दार या चित्रपटातलं एक सुंदर असं गीत आपल्यासमोर सादर होते. सादर करते गायक आमचे गुरुवर्य
जिसूंजी फिरजादे आणि आम्रपाली मॅडम त्या दशकातील आठवणी जागृत करण्यासाठी एक सुंदर असा क्षण आपण या ठिकाणी अनुभवतोय आणि त्या क्षणाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी एक सुंदर असं गीत आपल्यासमोर सादर करतात युसुफजी फिरजादे आणि आम्रपाली लोखंडे. सद्गुरू या ठिकाणी आले म्हणतात ना, या दिव्य सानिध्यामध्ये या क्षणाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी साधू संत स्थूळ महापुरुषांचं सानिध्य देखील तेवढंच गरजेचं आहे. जोरदार टाळ्यांनी पुन्हा एकदा स्वागत करूया या ठिकाणी सन्माननीय बसवराज शास्त्री यांचं. ऐकूयात पुढील अशी सुंदर असणार.
लगता है मेरा आपके आ जाने से, आपके आ जाने से, आपके आ जाने से। खरोखरच या ठिकाणी ड्रीम फाउंडेशन आणि त्याला आवाज दे हे घेतो वाटतं. हॅलो 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 यस यस यस. म्हणतात ना या मंगलमय कार्यक्रमाला दिव्य दोन सद्गुरूंचा सत्पुरुषां कुणालाच आधार नसतो अशा व्यक्तींना आधार देण्याचं कार्य आमचे ज्येष्ठ या ठिकाणी ब्रिजमय खोपोली साहेब करतात आणि त्यांच्यासोबतच या ठिकाणी एक सद्गुरू म्हणजे सद्गुरू आहे त्या ठिकाणी बसवराज शास्त्री आहेत आणि त्यांच्यासाठी एक सुंदर असं गीत मी तुमच्यासमोर सादर करतोय. तीर्थक्षेत्र अक्कलकोट या ठिकाणी जे विभूती जे अशा विभूतीचं एक सुंदर असं गीत तुमच्या समोर सादर करतो. अशांचं मनोगत देखील आपण या ठिकाणी घेणार आहे. तत्पूर्वी एक सुंदर असं गीत मी सादर करतोय. गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा. निघालो घेऊन दत्तांची पालखी, निघालो घेऊन स्वामींची पालखी. आम्ही भाग्यवान आनंद निधान, आम्ही भाग्यवान आनंद निधान. झुलते हळूच दत्तांची पालखी, झुलते हळूच स्वामींची पालखी. निघालो घेऊन दत्तांची पालखी, निघालो घेऊन स्वामींची पालखी. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा. रत्नांची आरास साज मखमली, रत्नांची आरास साज मखमली. त्यावर सुगंधी फुले गोडोली, त्यावर सुगंधी फुले गोडोली. झुळूक कुवळी चंदना सारखी, झुळूक कुवळी चंदना सारखी. निघालो घेऊन दत्तांची पालखी, निघालो घेऊन स्वामींची पालखी. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा. सात जन्माची लाभली पुण्याई, सात जन्माची लाभली पुण्याई. म्हणून जागलो पालखीचे होई, म्हणून जागलो पालखीचे होई. शांत माया मूर्ती पहाटे सारखी, शांत माया मूर्ती पहाटे सारखी. निघालो घेऊन दत्तांची पालखी, निघालो घेऊन स्वामींची पालखी. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा. वाट वळणाची जीवाला या ओढी, वाट वळणाची जीवाला या ओढी. दिसते समोर नरसोबाची वाडी, दिसते समोर नरसोबाची
विठ्ठलाची वाडी डोळ्यात गंगा जागली बोलती डोळ्यात गंगा जागली बोलती निघालो घेऊन दत्तांची पालखी निघालो घेऊन स्वामींची पालखी आम्ही भाग्यवान आनंदाने दान आम्ही भाग्यवान आनंदाने दान झुलते हळूच स्वामींची पालखी झुलते हळूच दत्तांची पालखी निघालो घेऊन स्वामींची पालखी निघालो घेऊन स्वामींची पालखी दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ पुनश्च एकदा जमलेल्या सर्वच अतिथीगणांचं मान्यवरांचं आणि पै पाहुण्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करत आहोत. सर्व क्षेत्रातील मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. हा जो 1 जूनचा जो कार्यक्रम आहे सामूहिक वाढदिवसाचा कला क्रीडा सांस्कृतिक सामाजिक विविध क्षेत्रातील मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वच अतिथीगणांचं आम्ही पुनश्च एकदा सहर्ष स्वागत करत आहोत. काही मनोगत आपण या ठिकाणी घेणार आहोत. आजच्या या दिनाचं महत्व 1 जून ही तारीख इतिहासात साक्ष आहे. लक्षात घ्या 1 जून हा दिवस जो आहे का निवडला इतर महिने जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जूनच महिना निवडण्याचं कारण काय आणि 1 जून तारीख काय या ठिकाणी आपल्याला काही मान्यवर आपलं मनोगत या ठिकाणी शैलजाताई राठोड यांचं आगमन जोरदार टाळ्या आपण शैलजाताईंचं स्वागत करूया सर. त्यासोबत आमच्या भगिनी मीनाताई दास यांचं देखील या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो आम्ही आयोजकांच्या वतीने. आणि या क्षणाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी संगीतमय मैफिलीचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. आमचे काही ज्येष्ठ गुरुवारे बांधव या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांच्या वतीने या क्षणाचा आनंद अधिक द्विगुणित करण्यासाठी या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. निश्चितच सन्माननीय प्रकाश भाऊंचं नुसतं असं नाव घेऊन जमणार नाही, कारण काय विकासाचा महामेरू म्हणून ज्यांना ओळखलं जातं सोलापूर जिल्ह्याची आणबान शान आणि आपल्या समाजाला न्याय देण्यासोबतच प्रकाश भाऊंनी आपल्या प्रभागाचा विकास जो आहे केलेला आहे तनमन धनाने. सर्वच प्रकाश भाऊ या ठिकाणी आपल्या कामामध्ये एक वेगळीच त्यांची छाप असलेला एक नवतरुण आणि आमच्यासारख्या तरुणांना एक जिंदादिल व्यक्तिमत्व कार्य काय असावं म्हणतात ना. प्रत्येक व्यक्तिमत्वाची एक आगळी वेळ असते. राजकीय या ठिकाणी मी काय बोलणार आहे, पण म्हणतात एक म्हण आहे पूर्वापार, नेतेच नेते चोहीकडे नेतृत्व गेले कोणीकडे. सगळे नेतेच झालेले लक्षात घ्या, नेतृत्व कोणीकडे माहिती आहे. पण तसं जिंदादिल नेतृत्व जर पाहायचं असेल तर सन्माननीय प्रकाश भाऊ राठोड यांचं नाव समजावं या ठिकाणी उपस्थित. दिनाविषयी जर मनोगत व्यक्त करायचं असेल, शुभेच्छा द्यायच्या असेल तर कृपया निश्चित स्टेजवर यायचं आहे, आपलं नाव सांगायचं आहे आणि या दिवसाचा आनंद जो आहे आपल्या मनोगतातून द्विगुणित करायचा. कोणी जर या ठिकाणी बोलणार असेल कृपया जोरदार टाळ्यांनी स्वागत करू या ठिकाणी सरांचं. एक आगळा वेळा म्हणतात ना, स्वतःचा वाढदिवस करण्यासाठी प्रत्येक जण उत्सुक असतो, पण दुसऱ्यांचा वाढदिवस करण्यासाठी तेवढंच मन मोठं लागतं. सिद्ध बाबूराव राऊत या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करतील. आजच्या दिनाचं महत्व काय आहे आणि आपल्याला शुभेच्छा विनंती करतो. मी शीलसिद्ध बाबूराव राऊत, नाभिक संघटनेचा महाराष्ट्र नाभिक महामंडळाचा सहखजिनदार आणि नाभिक दुकानदार संघटनेचा उपाध्यक्ष अध्यक्ष होतो. आता सध्या दुकानदारी आहे. 3 मुलं आहेत, दुकान आहे, कटिंग दुकान. काशीनाथ भक्तुनी सरांचं किती गौरव करावा तेवढं कमीच आहे. आणि हा स्टेजवर उभाराच कारण म्हणजे आमचे सेवा काशीचे संस्थापक अध्यक्ष संतोष धोत्रे यांनी कल्पना दिली की तुमचं 1 जूनचं वाढदिवस आहे, दोघं नवरा बहिणीचं. माझ्या बायकोच पण 1 जून आहे, माझं पण 1 जून आहे. आणि संतोष धोत्रेने मला निरोप दिला की असं नसं वाढदिवस आहे दोघांचं, तुम्ही या. आज 4थं वर्ष चालू आहे या स्टेजवरती. याचं कारण म्हणजे ओनली वन संतोष धोत्रे आणि काशीनाथ भक्तुनी सर.
यांच्यामुळं मी इथं स्टेजवरती उभा आहे. आमच्या दोघांचा वाढदिवस आहे आणि माझ्या मनात एक अभंग गावा असे विचार आहे. जाता पंढरीशी, जाता पंढरीशी हे अभंग. एक हॅलो 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 हॅलो. सुख वाट जीवा जाता पंढरीशी, सुख वाट जीवा आनंदी केशवा भेटताची, आनंदी केशवा भेटताची जाता पंढरीशी, सुख वाट जीवा जीवा आनंदी केशवा भेटताची, आनंदी केशवा भेटताची. या सुखाची उपमा, या सुखाची उपमा नाही त्रिभुवनी, या सुखाची उपमा नाही त्रिभुवनी. पाहिली शोधोनी अवघी तीर्थे, पाहिली शोधोनी अवघी तीर्थे, अवघी तीर्थे जाता पंढरीशी, सुख वाट जीवा जीवा आनंदी केशवा भेटताची, आनंदी केशवा भेटताची. ऐसा नाम घोष, ऐसा नाम घोष पताकाचा भार, ऐसा नाम घोष पताकाचा भार. ऐसा वैष्णव दिगंबर दावा कोटे, ऐसा वैष्णव दिगंबर दावा कोटे, दावा कोटे जाता पंढरीशी, सुख वाट जीवा आनंदी केशवा भेटताची, आनंदी केशवा भेटताची. ऐशी चंद्रभागा, ऐशी चंद्रभागा ऐसा पुंडलिक, ऐशी चंद्रभागा ऐसा पुंडलिक. ऐसा वेणुनादी काना धावा, ऐसा वेणुनादी काना धावा, काला धावा जाता पंढरीशी, सुख वाट जीवा आनंदी केशवा भेटताची, आनंदी केशवा भेटताची. ऐसा विटेवरे, ऐसा विटेवरे उभा कटेवरे कर, ऐसा विटेवरे उभा कटेवरे कर. ऐसा पाता निर्धार नाही कोटे, ऐसा पाता निर्धार नाही कोटे, नाही कोटे जाता पंढरीशी, सुख वाट जीवा आनंदी केशवा भेटताची. सेनामणी कोण, सेनामणी कोण सांगितले संते. सेनामणी कोण सांगितले संते, या परती विश्रांते न मिळो जीवा, या परती विश्रांते न मिळो जीवा, न मिळो जीवा जाता पंढरीशी, सुख वाट जीवा आनंदी केशवा भेटताची, आनंदी केशवा भेटताची जाता पंढरीशी,
जाता पंढरीशी जाता पंढरीशी. राऊत साहेबांसाठी जोरदार टाळ्या होऊन जाते. जणू काय पंढरीच त्यांनी या ठिकाणी बसवलेली आहे. म्हणतात ना, असंच आम्ही ज्यावेळी पंढरीला गेलो होतो, वारी वारी म्हणतो काय, लक्षात घ्या, वारीचा अर्थच आम्हाला उमगला नाही आणि राऊत साहेबांनी दाखवून दिलं गाथा पंढरीची. म्हणतात आम्ही विचारलं होतं एका वारकऱ्याला की खरंच आपण वारी करतोय आणि पांडुरंगाच्या दर्शनाला जातो, पांडुरंग भेटतो का आपल्याला? तर त्यांचं उत्तर काय होतं लक्षात घ्या, विठ्ठला पंढरीनाथा रे विठ्ठला पंढरीनाथा मी संसाराचा वारकरी, घर माझे हे पंढरी. तर त्या वारकऱ्याच्या खरंच म्हणतात ना, त्यांच्या रूपातच एक पांडुरंग आपल्याला भेटला सर झाला. आनंद द्विगुणित करण्यासाठी आणि दुसऱ्याच्या सुखदुःखामध्ये काय आनंद असतो हे शोधण्याचं गमक ज्यांनी शोधलं, असे आपल्याच सोलापुरातील एक भूमिपुत्र ज्यांना ओळखतो, ड्रीम फाउंडेशनच्या माध्यमातून कला, क्रीडा, सांस्कृतिक, सामाजिक विद्यार्थी घडवण्यापासून ज्यांचं कार्य आहे आणि साता समुद्रापार ज्या व्यक्तिमत्वाने आपल्या सोलापुराचा झेंडा अटके पार लावला आणि सोलापूरच्या शिरपेच्या मानाचा तुरार होण्याचं कार्य ज्या व्यक्तिमत्वाने केलं, असे सन्माननीय काशीनाथ भदगुडगे सरांसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. त्यांना विनंती करतो या ठिकाणी आपलं मनोगत त्यांनी व्यक्त करायचं. थोडं आपण जर वारा नाही आला, वारा फिरला की अवघड होतंय, त्यामुळं इकडे घे, म्हणजे हवा येईल. तिथं पाहायला येतात ना या रस्त्याने, इकडे इकडे घे, इकडे घे, चालतं. पोचतायत. आम्ही खूप कमी वेळेमध्ये आपल्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. आता पाहुणे आल्यानंतर सर्वांना बोलायला वेळ मिळणार नाही. मी स्वरूप सांगतो, पाहुणे येतील, त्यांचं स्वागत करूयात, त्याचा सत्कार होईल, एक दोन मनोगत होतील, त्यानंतर आपण सामूहिक केक कापूयात. प्रत्येकाचा सन्मान चिन्ह आणि सन्मानपत्र देऊन आपण सत्कार करतोय. मानाचा फेटा ऑलरेडी बांधलेले आहेत. सर्वांनी सहकार्य करण्याची विनंती आहे. थोडंसं पुढच्या खुर्ची थोडं मागं, थोडं एक सेकंद, थोडं, म्हणजे कारण पाहुण्याने यायला सहकार्य करायचं. मी आता विनंती करतोय आदरणीय दिघे साहेब की या सर्वांना शुभेच्छा द्याव्यात. आदरणीय चंद्रकांत दिघे साहेब नुकतीच त्यांनी सेवानिवृत्ती केलेली आहे. सामाजिक काम खूप मोठं आहे. व्यासपीठावरती आदरणीय वीरभद्र यादवड सर आहेत, दिघे सर आहेत, पूज्य बसवराज शास्त्री स्वामीजी आहेत, आमच्या राठोडताई आहेत, आमच्या सर्व पाहुण्यांचं आपण टाळ्याने स्वागत करूयात. समोर देखील दिग्गज मंडळी आहेत. व्यासपीठावरती ज्यावेळेला ताई येतील आपण केक कापूयात, त्यावेळेला सर्वात ज्येष्ठ नागरिक म्हणजे वयाने जर ज्येष्ठ असले त्यांनी कृपया सुरुवातीला पुढे यावेत. म्हणजे तुमच्यानुसार म्हणजे 80, इथं 75च्या पुढे किती आहेत? 75, 75 व्हेरी गुड. 80च्या पुढे हां 1-2 असतील तर त्यांना विनंती. 75च्या पुढचे, भारताला आपण अमृत महोत्सवाच्या वर्षामध्ये आहोत संविधानाच्या, त्यामुळे त्यांना देऊ. म्हणजे पहिला आपण काय करू, नाव जसं आहे तसं आपण नाव घेऊच, तरी पण 75च्या पुढच्या लोकांना सुरुवातीला करून आपण अमृत महोत्सवाचा हा कार्यक्रम करू. दरवर्षी या रिसॉर्टमध्ये अनेक कार्यक्रम होतील. मी परत तुमच्याशी बोलणारच आहे. मी आदरणीय दिघे साहेबांना विनंती करतो की 2 शब्द सर्वांना शुभेच्छा द्यावेत. आज माननीय प्रकाश भाऊ राठोड सर आणि काशीनाथ भादुंगी सर यांनी हा अनोखा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. आपल्याला माहिती आहे 1 जून वाढदिवस हा मॅक्झिमम जास्तीत जास्त लोकांचा आज आहे. असा सोहळा आपण इतर दिवशी जे वाढदिवस असतात ते वैयक्तिक घरगुती साजरे होतात, पण एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढदिवस साजरा आज पहिल्यांदा या दोन्ही राठोड सर आणि भादुंगी सरांमुळे इथं आयोजित केलेला आहे. प्रथमतः तुम्ही जे काही आज ज्यांचा वाढदिवस आहे त्या सर्वांना मी हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो आणि त्यांचं पुढील आयुष्य भरभराटी जावं अशी शुभेच्छा व्यक्त करतो. आणि एवढा मोठा चांगला कार्यक्रम आज इथं राठोड सरांनी आयोजित केला, त्याबरोबर भादुंगी सरांनी आयोजित केला. त्या दोघांनाही मी आपल्या सर्वांच्या तर्फे हार्दिक आभार व्यक्त करतो. तसंच या कार्यक्रमास उपस्थित माजी नगरसेविका शैलजाताई राठोड, मी त्यांच्याशी मागे फोनवरच बोललेलो आहे ते MSCB सोलापूरला असताना, पण आज प्रत्यक्ष भेटतोय. आणि फुपलिया सर यांना पण मी आज समोर पहिल्यांदाच बघतोय. त्यांचंही नाव मी खूप ऐकलं होतं. खूप मोठी सामाजिक सेवा सोलापुरामध्ये त्यांनी केलेली आहे. तसं बसवराज शास्त्री सर आणि या सर्वांनी इथं चांगला हा कार्यक्रम आयोजित केला. आपण सर्व इथं उपस्थित आहे. आपणा सर्वांचे परत एकदा हार्दिक अभिनंदन करतो आणि आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो. धन्यवाद. मनोगत व्यक्त केलेलं आहे. आमच्या तरुणाला एक मूर्तिमंत उदाहरण आणि पुढची पिढी कशा प्रकारे जगली पाहिजे आणि वाटचाल केली पाहिजे त्या दृष्टिकोनातून या ठिकाणी साहेबांनी या कार्यक्रमानिमित्त आपलं मनोगत व्यक्त केलं. धन्यवाद साहेब. आम्ही शिक्षक पेशामध्ये ज्यावेळी माझं BA-D.Ed झालं, शिक्षक पेशामध्ये ज्यावेळी काम करत होतो त्यावेळी बरेच काही गोष्टी ज्या प्रेक्षाला आम्ही टाळलं
ते गोल फिरून आमच्याच नशिबाला आलं. लक्षात म्हणतो ना, माणूस ज्या संकटापासून दूर दूर पळत राहतो तेच त्याच्या फिरून नशिबाला येत असतं आणि त्याचा स्वीकार प्रत्येकाने केला पाहिजे. मूल हे मातीचं गोळा असतं, त्याला घडवण्याचं कार्य जे आहे शिक्षक करतात, अशी मूर्ती म्हणते शिक्षक रूपी आहे. आणि आत्ता आम्हाला ज्यांनी मानाचा फेटा बांधला, लक्षात घ्या, अशा यादवाड साहेबांना मी या ठिकाणी आमंत्रित करतोय. कारण काय, प्रत्येक कार्यामध्ये शिक्षकाचं कार्य जे आहे अगणित असतं. आज आपण पाहतोय गुणवत्ता म्हणतो किंवा आपण पालक नेहमी तक्रार करत असतो की शिक्षक शिकवत नाही, करत नाही. अहो, शिक्षकांना अनावश्यक बाहेरची तुम्ही जर कामं लावली तर गुणवत्ता कशी येणार, लक्षात घ्या. म्हणूनच आम्ही म्हणतो मूल हे मातीचं गोळा असतं, त्याला घडवण्याचं कार्य शिक्षक करतात. अशा मूर्तीमध्ये शिक्षकांना असे सन्माननीय यादवाड साहेबांना या ठिकाणी विनंती करतोय, शिक्षक आहेत त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या प्रेरणेतून आज जे उद्योगपती आहेत प्रकाशजी भाऊ राठोड आणि काशीनाथ भतकुणकी सर आणि आमच्या ताई संगीताताई भतकुणकी, नगरसेविका संगीता जाधवताई आणि सर्व व्यासपीठावर विराजमान असणाऱ्या सर्व मान्यवर, माझ्यासमोर बसलेल्या सर्व सत्कार मूर्ती. मी एक शिक्षक आहे, शिक्षक संघटनेचा जिल्हाध्यक्ष म्हणून गेल्या 10 वर्षापासून काम करतो. जिल्हा पतसंस्थेचा संचालक म्हणून काम करतो. कालच माझा शिवानृत्तीचा कार्यक्रम झाला, आज लगेच वाढदिवस या ठिकाणी साजरा होतो. गेल्या 5 वर्षापासून विविध क्षेत्रामध्ये ज्यांनी पूर्ण कुटुंबसह क्रीडा असेल, सामाजिक असेल, शैक्षणिक असेल, शेतीचा विषय नॉलेज असेल, आपल्या जिल्ह्यातल्या पोरांना प्रेरणा देऊन UPSC परीक्षापर्यंत त्यांनी क्लास घेऊन या देशाच्या माजी राष्ट्रपतीपर्यंत दिल्लीपर्यंत पोचलेला एक हरवणारी व्यक्तिमत्व असणारा काशीनाथ भतकुणकी सर, तुम्हा आम्हाला सर्वांना एकत्रित केलेलं फार मोठं काम आहे. कारण आपला वाढदिवस आपल्याला माहिती नाही, आपण शासकीय दृष्टिकोनातून आपण एकत्रित या ठिकाणी आलेलं आहे. कारण पूर्वीच्या काळामध्ये आपल्या आईवडिलांनी जन्मतारीख किंवा वारसुद्धा लिहून ठेवलेला नाही, हा माझ्या दृष्टिकोनातून मला निश्चित माहिती आहे. पण गुरुजींच्या ह्याच्यातून आपण एकत्रित आलो. हे एकत्रित आणण्याचं काम प्रकाशभाऊ राठोड साहेबांच्या प्रेरणेतून काशीनाथ भाऊ भतकुणकी सरांनी केलेलं आहे. आज आम्ही समाजामध्ये काम करत असताना, घरामध्ये काम करत असताना बऱ्याच जणांनी स्वार्थीपोटी आपला काम असतो, मला काहीतरी मिळेल हा उद्देश असतो. काशीनाथ भतकुणकी सरांना कुठल्या प्रकारचा उद्देश नाही आहे. समाजामध्ये किंवा आपल्या जिल्ह्यामध्ये आपला ह्या जिल्ह्याचं नाव लौकिक करण्याचं काम कोणी केलं असेल, काशीनाथ भतकुणकी सरांनी केलेलं आहे. म्हणून अशा व्यक्तिमत्वाला मला एकत्रित आणून वाढदिवस या ठिकाणी एकत्रित साजरा होतो. एवढा भाग्याचा दिवस आपल्या आयुष्यामध्ये कदापि आपल्याला लाभणार नाही आहे. मी तुम्हाला सर्वांना वाढदिवसाच्या प्रित्यर्थ मी स्वतः माझ्या व्यक्तिगत स्वामी समर्थ आणि सिद्धरामचरणी प्रार्थना करतो, आपल्याला उदंड आयुष्य लाभो, दीर्घायुष्य लाभो. वाढदिवस प्रित्यर्थ तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद. जय जय महाराष्ट्र. धन्यवाद यादवाड सर, या ठिकाणी आपलं मनोगत आपण व्यक्त केलं. आणि अवघ्या काही क्षणातच आंबेडकरी चळवळीतील धगधगता आवाज आणि आंबेडकरी चळवळीला ज्यांनी मूर्त स्वरूप प्राप्त करून दिलं अशा खासदार ज्योतिताई वाघमारे यांचं आगमन अवघ्या काही क्षणातच होईल. तत्पूर्वी या ठिकाणी आमच्याच ताई भगिनी रणरागिणी ज्यांना म्हणतो आपण, अशा माझे नगरसेविका सौ शैलजाताई राठोड यांना विनंती करतोय, त्यांनी आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं आणि उपस्थित सर्व ज्येष्ठांना आणि आम्हाला सर्वांना शुभेच्छा द्याव्या. मान्यवर, आणि आज जो हा कार्यक्रम घडवून आणलेला आहे माझे पुतणे प्रकाश राठोड आणि माझे सहकारी बंधू, मी भतकुणी सर, मी असं कार्यक्रम नेहमी घेत असतात आणि त्यांची फार धडपड असते. मी पेपरला ह्याच्यामध्ये वाचले, पण मी प्रत्यक्षात त्यांना म्हणजे हेच त्यांचं नाव आहे असं मला माहिती नव्हतं. पण आत्ता सरांनी मला भेटल्यावर अरे म्हटलं सर आहेत का म्हटलं. मग असे आपल्यासाठी जे तरुण पिढी धडपड करतात त्यांना आपण सगळ्यांनी मिळून शुभेच्छा देऊया. आणि आज जो कार्यक्रम घेतलेला आहे आमचं पुतणे प्रकाश राठोड, ह्यांनी एक चांगल्या पोस्टवरून म्हणजे त्यांनी स्वतःहून रिटायरमेंट घेऊन आपल्यासाठी त्यांनी सोलापूर जिल्ह्याचा विकास कसा होईल आणि प्रभागाचा विकास कसा होईल ह्या हेतूने ते ह्या राजकारणामध्ये उतरलेलं आहे. त्यांचं राजकारण कमी
आणि सामाजिक काम जास्त आहे. म्हणतात ना शिवसेनेमध्ये 80% समाजकारण आणि 20% राजकारण म्हणल्यासारखं प्रकाश भाऊनी राजकारण करतात. आज आमच्या प्रभागातील, कारण मी सगळ्यांचं नावं मला माहिती नाही आहे, मी ज्या वेळेला नगरसेविका होते त्या प्रभाग क्रमांक 23मध्ये, त्यावेळेला आमचे कोरे काका नेहमी मला सहकार्य करायचे प्रभागातून पूर्ण, की ताई इथं असं आहे, ताई तिथं असं आहे. मी आज किती दिवसांनी काकाला इथे बघते. काका तुम्हाला सगळ्यांना माझ्याकडून वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. या ठिकाणी आताच ज्या व्यक्तिमत्वाचं आपण आतुरतेने वाट पाहताय, झुमारे यांचं आम्ही आयोजकांच्या वतीने सहर्ष स्वागत करीत आहोत. आगतम ते यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आयोजकांना विनंती करतोय प्रारंभिक स्वरूपामध्ये या ठिकाणी या कार्यक्रमात बोलो भारत माता की. यंदा आपण 75 वर्षे पूर्ण करून शतकाकडं स्वातंत्र्य महोत्सवाकडे वाटचाल करतोय. आपल्याला माहित आहे की आज 1 जून महाराष्ट्राच्या निम्म्या तरी लोकांचा वाढदिवस आहे आज. आणि आज सामूहिक वाढदिवस, सामूहिक या ठिकाणी विवाहाचे प्रणेते आदरणीय फोपलिया शेठजी, त्याचबरोबर या वाढदिवसाला ज्यांनी आधार दिला आदरणीय प्रकाश भाऊ, ज्यांच्या शुभ हस्ते ज्या भगिनींनी आपल्या वक्तृत्व, नेतृत्व आणि कर्तृत्वानं देशातल्या सर्वोच्च सभागृहामध्ये या ठिकाणी पाऊल ठेवून सोलापूरचं नाव मोठं केलं. आणि आज आपल्या सोबत आदरणीय ताई आहेत. मी ताईंचं या ठिकाणी स्वागत करतो. सचिन भाऊ इकडे या. सचिन भाऊ इकडे खुर्ची व्यासपीठावरती उपस्थित एक मिनिट सांगू. खेळ खुर्चीचा असतो. कधी कधी लवकर मिळते, कधी कधी उशिरा मिळते, कधी रिप्लेस होते. जसं मतदारसंघ बदलतो, जसं खाते बदलतात. सचिन भाऊ इकडे आले, बहुतेक जिल्हा परिषद इकडं विधान परिषद जाऊन आले आता. त्यामुळं सचिन भाऊचं टाळ्याने स्वागत करूया सर्वांचं. आज जवळपास 200हून अधिक लोकांनी या वाढदिवसासाठी नोंदणी केली. ताई त्यांचे सहकुटुंब इकडे येतात. या परिसरामध्ये ताईंचं स्वागत आहे. अलीकडच्या काळामध्ये, कोरोनाच्या काळामध्ये ताई आम्ही या भागामध्ये जास्त काम केलो. इथं मामुरे वस्ती आहे. या भागामध्ये पारंपरिक शेती, ज्याला आपण सेंद्रिय शेती करतो, ती शेती आम्ही करतो. आदरणीय मुख्यमंत्री असताना एकनाथ भाऊंनी आम्हाला इथून बोलवलं होतं हुरडा पार्टीसाठी नागपूरला. हिवाळी अधिवेशनला चहापानानंतर पहिला सोलापूरचा मान असतो हुरडाचा, आणि अखंडपणे आम्ही देतो. आदरणीय एकनाथ भाऊंच्या प्रेरणेनं आज आम्ही हा सामूहिक वाढदिवस कार्यक्रम घेतो. यामध्ये पत्रकार आहेत, सामाजिक कार्यकर्ते आहेत, शिक्षक आहेत, रिटायर्ड शिक्षक आहे, अधिकारी आहेत, सामाजिक कार्यकर्ते, सर्व क्षेत्रातील आणि सर्व पक्षीय लोकांचं पण हा कार्यक्रम आहे. मी आलेल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. यामध्ये आपण हुरडा सोलापूरचा या भागामध्ये आपण पार्टी करतो. आमचे लोकरे साहेब आहेत इथं बसलेले, त्यांचं स्वागत. आमचे अनेक पत्रकार आहेत, आदरणीय दैनिक लोकमतचे उपसंपादक प्रभू पुजारी आहेत, त्यांचे सर्व टीम, काशीनाथजी आहेत, सर्व वीरभद्र यादवाड सर आहेत, आमच्या राठोडताई आहेत. सर्वांना एक सांगणं आहे की या भागामध्ये आज बघा शेतकऱ्यांना आपण भाव मिळत नाही म्हणतो. आपल्याला सांगायला आश्चर्य तुम्हाला वाटेल की ऐकायला की यावर्षी ताई आम्ही 1100 रुपये किलोनं हुरडा विकलो, म्हणजे 11 लाख रुपये टन. शेतकऱ्यांनी आपला माल प्रक्रिया करून विकावा, जेणेकरून या माध्यमातून आम्हाला 2 पैसे मिळतील. आत्ता आम्ही पेरणी केलेलं होतं हुरड्याची, म्हणजे पहिल्यांदा आपला येईल. एवढंच नाही, इथं आमच्या त्या भगिनी इथं तुमच्यासाठी स्वयंपाक करतात चुलीवरचे. असे 500 महिला आमच्या दक्षिण सोलापूरमध्ये स्वयंपाक करतात, भाकरी करतात. बेकारीपासून मुक्ती भाकरी आमचं ब्रीज आहे. रोज 1 लाख भाकरी आमचं तयार होतात, 1 लाख. आणि ते गरम असतं, कडक असतात, बाजरी असती, नाचणी असते, मिलेट असते. देशाच्या कानाकोपऱ्यात चाललेले बिस्किट रोटी म्हणून किंवा लग्नामध्ये विवाह म्हणून हा चालू आहे. आणि ताई आम्हाला अजून एक आनंदानं सांगायचं आहे की नाशिकला कुंभमेळा जो आहे तिथंही तात्कालीन जिल्हाधिकारी, तिथं आता विभाग आयुक्त आहेत गेडाम साहेब, त्यांना सांगून रोज आम्हाला तिथं ऑर्डर मोठी येते. आम्ही असा प्रयत्न करतो. मी ताईंच्या माध्यमातून इथल्या अजून महिला भगिनींना जर अजून काम मिळालं, जे आमची ज्वारी आज 60-70 आहे, भविष्यात 100-200 व्हायला वेळ लागणार नाही, मागणी वाढेल, ते आमचं प्रयत्न असणार आहे. आदरणीय आमचे प्रकाश भाऊ आणि आमचं खूप जुन्या दिवसापासून संपर्क आहे. मध्यंतरी त्यांनी राजकीय क्षेत्रामध्ये पाऊल ठेवून शिवसेनेच्या माध्यमातून काम केले, पण काम केल्यानंतर अपयश येतं. अपयश म्हणजे यशाकडे जर अप येतं, आणि त्या पराभवातूनही ते कुठेही न थांबता अजून काम केलेले आहेत. नाहीतर ताई आजकाल काय होतं की लोक 5 वर्षांनी परत तोंड दाखवत नाहीत.
पण प्रकाश भाऊ सांगितलेत प्रत्येक गावामध्ये आपण जाऊ, मुलांना भेटू, शेतकऱ्यांना भेटू, युवकांना भेटू, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन असेल, सगळ्या गोष्टी करू असं त्यांनी सांगितलेले आहेत. म्हणून आम्ही प्रयत्न केला. माझ्या 30 वर्षाच्या सामाजिक कामामध्ये एक लोगो लावून मी माझा पहिला कार्यक्रम घेतो, धनुष्यबाण हातात घेतलेलो आहे. म्हणजे मी पहिल्यांदाच अशा व्यासपीठामधनं जाहीरपणे सांगतो की आपल्याला काम करायचं आहे. आणि अनाथांचे नाथ एकनाथ म्हणून आम्ही सुद्धा काशीनाथ या उपक्रमामध्ये सामील होऊ. आम्ही तुमच्यासोबत आहोत. रिटायर जरी झाले तरी सचिन नावाने आपल्याकडं सोबत करतील. आज 18 वर्षानंतर मागच्या वर्षी RCB जिंकला, यावर्षी पण जिंकला, तसं आपण पण येणाऱ्या काळामध्ये जे काही जिल्हा परिषद पंचम असेल आदरणीय ताईंच्या पाठीशी राहू. आणि ताईंनी नुकतंच सांगितलेलं आहे सोलापूरच्या मुलांसाठी काहीतरी करायचं आहे. ताई इथं आम्ही यावर्षी आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष आहे. महिलांच्या नावाने सातबारा लागला पाहिजे, महिलांना ॲग्री प्रोड्यूस कंपनीच्या माध्यमातून मदत मिळाली पाहिजे. आणि दक्षिण सोलापूरमध्ये जसं माझं गाव आहे हत्तरसंग कुडल, 1000 वर्षीचं गाव आहे, त्या गावाच्या माध्यमातून आपण काम केलं पाहिजे. आमचे तंटामुक्तीचे अध्यक्षित आलेले आहेत, साहेबांना बदगुणी केलेले आहेत, पत्रकार सोनकंटले आहेत, ते ग्रामपंचायत सदस्य पण आहेत. अशा लोकांना घेऊन ताई आपल्याला गावगाव मजबूत करायचं आहे. गली गली मजबूत करेंगे ताई को दिल्ली को मजबूती देंगे, असं आपण काम करूयात. आणि नक्कीच येणाऱ्या काळामध्ये अजून मोठं काम करू. हे तर छोटंसं आहे, हे उपक्रम छोटासा आहे. आज आपण स्नेह मेळावा घेतोय, आपण स्नेहभोजन करतो, या माध्यमातून संवाद साधूयात. माझं 5 तत्व आहे: संवाद, सहमती, सहकार्य, प्रयोग, मग पहल. यासाठी सर्वांनी एक मोठी स्वप्न बघूयात, जसं एकनाथ भाऊनी बघितलेले आहेत, आदरणीय ज्योतिताईनं बघितलेत. वालच्यांचा तो दिवस आठवतो. आदरणीय ज्योतिताई आणि आमचे दत्ता थोरे साहेब त्यावेळेला भाषण करायला जायचे वक्तृत्वामध्ये, आणि ते 1 नंबर जिंकून यायचे. पाकिट ट्रॉफ्या त्यांच्या घरात असायचे. आणि दत्ता भाऊ ते आमच्याकडे ते पाकिट द्यायचे. आमच्याकडे जाताना आम्ही किराणा दुकानात काम करायचो, कधी कधी काही पैसे घेऊन जायचे आणि डबल आणून द्यायचे. आम्हाला वाटायचं की दत्ता भाऊ आणि ते काय बोलतात. मग आम्ही त्यांच्या सगळ्या स्पर्धा ऐकायला जायचो. ते 250च्या ट्रॉफी जिंकल्यावर आम्ही कुठेतरी उत्तेजनार्थ मागं सहभाग तरी यायचो. आणि या माध्यमातून एक आम्हाला चटक लागली वाचनाची, भेटण्याची, ऐकण्याची. आणि त्या माध्यमातून ताई घडत राहिल्या. आणि त्या माध्यमातून आम्ही सुद्धा या ठिकाणी त्यांच्या छत्रछायामध्ये आज इथं आहोत. ताईंना आता देशातल्या मोठ्या सभागृहामध्ये संधी मिळालेली आहेत. इथं काही रिटायर शिक्षक आहेत, यादवड सर, आपले काही प्रश्न असतील, शेतकऱ्यांचे काही प्रश्न असतील, आज इथं लाईटचे प्रश्न असेल, आपण नेहमी परत परत भेटूयात. आज वेळ खूप कमी आहे, विधान परिषदची निवडणूक लागलेली आहेत. या सगळ्या धामधुमी असताना देखील आज तुम्हाला प्रेरणा देण्यासाठी, तुमच्याशी संवाद साधण्यासाठी, तुमचे प्रश्न जाणून घेण्यासाठी आपण इथं एकत्र आलेले आहोत. मग तुमचा कुठला आरोग्याचा प्रश्न असेल तर तुम्हाला माहिती आहे की शिवसेनेच्या माध्यमातून आरोग्याचे किती मोठे प्रश्न सुटलेले आहेत. करोडो रुपये निधी शेतकऱ्यांच्या आणि युवकांच्या मुलांसाठी आरोग्याच्या दूत म्हणून आदरणीय चिवटे साहेब आणि आदरणीय एकनाथ शिंदे साहेब आपल्यापर्यंत पोहोचलेले आहेत. अजून भरपूर करायचं आहे. तर अजून राठोड साहेब आपल्याला हेल्थ कार्ड संदर्भात शिबिर घ्यायचं आहे, आरोग्य संदर्भात शिबिर घ्यायचं आहे. तर मी स्वागत करतो आणि राठोड साहेबांना विनंती करतो की आपण आजच्या कार्यक्रमाच्या पाठीमागचा उद्देश आणि स्वागत आपण करावं. मी या ठिकाणी थांबतो. एवढंच म्हणतो की मोठी स्वप्न आपण बघूयात, धाडसी बनूयात, आत्मविश्वासानं पुढे जाऊयात, नियोजन करूयात आणि आपलं लाईफ बिंदास जगूयात. हे बिंदास जगताना पॉलिटिक्स मेक्स मॅन परफेक्ट, कारण शेवटी राजकारणाचा प्रभाव खूप महत्त्वाचा आहे. आज आपण या माध्यमातून एक चांगल्या माणसाच्या पाठीमागं उभं राहणं खूप महत्त्वाचं आहे. मैं तो चलाता जानिबे मंजिल मगर लोक साथ देते चले कारवा बनता चला. आज 1 जून माझा वाढदिवस, माझ्या आईचा वाढदिवस, वडिलांचा वाढदिवस, भावाचा वाढदिवस, बहिणीचा वाढदिवस, दोन्ही भावाचा वाढदिवस, बायकोचं नाही बरं का, ती 12 एप्रिल बाबासाहेबांची आहे. मुलगा 27 तारीख तो अब्दुल कलामांचा आहे. आणि या अशा माध्यमातून आम्हाला ज्यावेळेला 1 जून लावले लोक टिंगलटावळे करायचे, त्यातून 22 वर्षापूर्वी ताई आम्ही 1 जून मित्रमंडळ केलो आम्ही. आणि या माध्यमातून आम्ही बालासरोवरला केलो, त्रिपूर सुंदरीला केलो, प्रथमला केलो आणि आज या माध्यमातून या सिद्धेश्वरांच्या नावाने असलेल्या रिसॉर्टमध्ये केलो. आणि भविष्यामध्ये इथं आपण निसर्गोपचार सुरू करू, आरोग्याच्या गोष्टी देऊ. तुम्हाला कधी वाटलं घरी थोडं भांडण झालं, काय झालं, इथं छान छान खोल्या आहेत, मस्तपैकी बाजमध्ये येऊन आराम करायचं, जेवण करायचं तुम्ही चुलीवरचं आणि मस्तपैकी एन्जॉय करायचं आणि नंतर सांगायचं जेवण केलं बरं का काशी, बिनधास्तपणे. कोविडच्या काळामध्ये ताई आपण लोकांना घरामध्ये भाजी दिली, 2 टन भाजी दिलो लोकांना रोज. आणि हे या ठिकाणी शक्य झालं. इथं दर रविवारी तुम्हाला सेंद्रिय भाजीपाला मिळेल, धान्य मिळेल, शेतकऱ्यांची धान्य मिळेल. आणि आपण शेतकऱ्यांना थोडंसं मोठं करूयात, त्यांना देखील हातभार लावूयात, असं एक कळकळीची विनंती राहील. तुम्हाला परत एकदा फोन येतील की तुम्हाला सेंद्रिय विषमुक्त भाजी मिळेल. आणि इथूनच सीना भीमाच्या खोऱ्यातनं शेतकऱ्यांना आपण प्लॅटफॉर्म देऊयात. राठोड साहेब नुकतंच एक नवीन उपक्रम सुरू करतायत शेतकऱ्यांसंदर्भात आणि ते नक्कीच आपण सगळे मिळून त्यांना साथ देऊयात. आपण सगळ्या या रक्ताच्या उन्हामध्ये एवढ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी आलात त्याबद्दल मी तुमचा एक लहान भाऊ, मुलगा
आणि तुमचं साथीदार म्हणून स्वागत करतो. बोलण्यासारखं भरपूर आहे. 42 तासचा वर्ल्ड रेकॉर्ड पण तुमच्याशी मी बोलतच राहीन, पण ताईंचं ऐकायचं आहे, भाऊंचं ऐकायचं आहे, फुफले शेटजींना शुभेच्छा द्यायची आहे, वाढदिवसाचं छान आपण केक कापायचं आहे, स्नेहभोजन घ्यायचं, आमरसचं मस्त आस्वाद घ्यायचं आहे. शुगरची अजिबात काळजी करू नका, शुगर फ्री आंबा आमच्याकडे, त्यामुळे टेन्शन न घेता आपण आस्वाद घ्यावा अशी अपेक्षा करतो. ए फॉर ॲटिट्यूडपासून ते बी फॉर बुक्स, अभ्यासपासून ते ओळख ठेवूयात आणि इकडं कष्टपासून ते ज्ञान मिळवाया आणि हे सगळं आपण करूयात. आणि मला खात्री आहे येणाऱ्या काळामध्ये आज 750 वर्ष ज्ञानेश्वर झालेली आहेत. अनेक सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक उपक्रम आपण घेऊयात. मी प्रकाश भाऊंना विनंती करतो की 2 शब्द शुभेच्छा आणि स्वागत करूयात. त्यानंतर दत्ताई बोलतो सत्कारानंतर. यांचे प्रतिनिधी प्रकाश राठोडच्या वतीनं या ठिकाणी स्वागत करतायत. मी विनंती करतो त्यांचं स्वागत ठिकाणी करावं. सगळ्यांचंच होणार आहे, तत्पूर्वी ते स्वागत करतायत. मी ताईंना विनंती करतो की त्यांचं स्वीकारावा. तर नेहमीच त्यांना साथ असतील. पाटील सर, त्यांचे सर्व सहकारी, एन बी पाटीलजी त्यांचे सर्व सहकारी आणि ही सगळी मंडळी हुरडा पार्टीसाठी, एन्जॉयसाठी नेहमीच आम्हाला या ठिकाणी प्रोत्साहन, प्रेरणा देत आहेत. टाळ्या जोरदार देऊयात. आपल्याही जीवनाचं नंदन व्हावं आणि या नंदनवनासाठी या ठिकाणी आपण या ठिकाणी धन्यवाद सर्व टीमचं. यानंतर प्रकाश भाऊ बोलतील, सत्कार सोहळा होईल, ताईंचं मनोगत होईल, केक कापून आपण वाढचा आनंद करूयात. मी प्रकाश भाऊंना विनंती करतो की आपण स्वागत करावं. वाघमारे त्या उपस्थित झालेत, त्यांचं मी मनापासून खूप खूप स्वागत करतो. त्याचबरोबर स्टेजवरती आमचे नगरसेवक प्रियदर्शन साठेसाहेब, त्याचबरोबर आपले शहर प्रमुख शिवसेनेचे सचिनजी चव्हाण साहेब, त्याबरोबर आमचे काकू अलकाताई शैलाजा राठोड काकू, या तमाम आपल्या स्टेजवरती बरेचसे नवीन आहेत. मीनाताई दास आणि बदगुणी सरांचे वडील पप्पा ते पण उपस्थित आहेत. आणि हे सर्व जे आज उपस्थित झाले तुमचं परत मी मनापासून स्वागत करतो. आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या प्रणेतून, यांच्या विचारातून बदगुणी सरांनी आम्ही विचार केला की आमच्या दोघांमध्ये खूप दिवसापासून म्हणजे दोस्ती आहे, मागील अनेक वर्षापासून आम्ही एक वेगळे उपक्रम करत असतो की सर म्हटलं आपण काय करायचं यावेळेला, तर आपण 1 जून हा वाढदिवस साजरा करूया. आणि चालू केलं प्रचारला. बघता बघता 200+ नोंदणी झाल्यात. आणि आज सांगायला अभिमान वाटतो की 1 जून हा सार्वजनिक वाढदिवस, जसं आपण सामूहिक विवाह करतो की अनेक सामूहिक कार्यक्रम करतो, तर पुढे असं नेत आपण सार्वजनिक वाढदिवस करण्यासाठी मोठा स्टेज एक उपक्रम करूया. आणि ते आज बघता बघता साकार होते. खूप आनंद वाटतोय मला. पण येणाऱ्या काळामध्ये बदगुणी सरांनी आम्ही दोघे मिळून एक प्लॅन तयार केले, एक ब्लूप्रिंट तयार केलेली आहे. आणि ती ब्लूप्रिंटमध्ये पहिलं की शिवसेना पक्षाचं दक्षिण सोलापूरला एक कार्यालय पाहिजे म्हणून मी शुक्रवारी 55 लाखाचं एक कार्यालय मी रजिस्टर करून घेतलेलं आहे अर्जुन टावरमध्ये. लवकरच त्या कार्यालयाचं भूमिपूजन आमचे लोकसभा प्रमुख धैर्यशील मानेसाहेब तथा आमचे आदरणीय ज्योतिता यांच्या हस्ते संपन्न होणार आहे, त्यांची तारीख घेऊन. तर ह्या भागामधील गोरगरीब दीनदयाल की आमच्या शिवसैनिकांना भेटण्यासाठी एक कार्यालय मिळालं पाहिजे. आणि आमचे ज्येष्ठ नागरिकची संस्था आहे नंदनवन ज्येष्ठ नागरिक संस्था, मला सतत त्या टॉर्चर करत असतात, प्रकाश तुला काहीतरी करायचं आहे. ते विचार घेऊन मी ते कार्यालय करतोय. आणि या दक्षिण सोलापूरमध्ये 120 गावाची आम्ही एक यादी बनवलेली आहे. त्या यादीप्रमाणे प्रत्येक संडेला 2 गावं मी घेणार आहोत आणि युवकांना कॅडर कॅम्प्स आणि मोटिवेशन स्पीच द्यायचा प्रयत्न करणार आहोत. त्यांचे स्कॉलरशिपचे प्रश्न असो, त्यांचे वेगवेगळे उपक्रम असो, हे सगळं मी आणि बदगुणी सर मी दोघे मिळून करणार आहोत. सरांनी म्हटल्याप्रमाणे त्यांचं राजकीय व्यासपीठ कधीच मिळालं नव्हतं त्यांना. ते म्हटले प्रकाश भाऊ मी सामाजिक माझं ड्रीम फाउंडेशन कसं करू. सर म्हटलं काम करण्याला अशी व्यासपीठची गरज नाही, कुठल्या बॅनरची गरज नाही आहे, तुम्ही या आमच्या शिवसेनेमध्ये आपण मिळून काम करूया. आणि सरांनी होकार दिलेला आहे. होपसो सर तुम्ही असंच आमच्या शिवसेनेच्या एकनाथ शिंदे साहेबांच्या पाठीशी किंवा पक्षाच्या पाठीशी, ज्योतिजाच्या पाठीशी तुम्ही राहाल अशी विनंती करतो. आणि याच कार्यक्रमासाठी ज्योतिते आलेल्या आहेत, त्यांना जायचं आहे. मी जास्त न बोलता न वेळ घेता एक केक कटिंग करायचं आहे आणि त्याच्या हस्ते सर्टिफिकेट वाटप करायचं आहे की आज ज्यांचा वाढदिवस आहे त्याच्यासाठी मी एक सर्टिफिकेट बनवलं आहे. ते सर्टिफिकेट तुम्हाला द्यायचं, ते स्वीकारावं. 75 वय ज्यांचे असे 5 लोक मला वाटतं सरांनी निवडलेले आहेत, तर ते 5 जे आपले ज्येष्ठ नागरिक आहे त्यांनी स्टेजवरती यावं. त्यांना प्रमाणपत्र त्याच्या हस्ते वाटप करण्यात येईल. केक कापणार आणि मग एन्जॉयसाठी आम्ही एक सरांचा आवडता पदार्थ एक ग्रुप फोटो पण घ्यायचा आहे का. तर सरांचे बरेचसे ते कल्पना आहेत, त्या तुम्हाला इथं स्टेजवरती कळेलच. मी जास्त वेळ न घेता ताईला जायचं आहे. तर तुम्ही आला ते तुम्हाला पुनश्च थँक्यू. आणि तुम्हाला सर्वांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. जय महाराष्ट्र.
आसिफ SK DJ आसिफ SK
आपल्या सर्व ज्येष्ठ नागरिकांना एकनाथ भाऊंच्या 1 जून सामूहिक वाढदिवस आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांचा गौरव समारंभ आणि गुणवंत विद्यार्थी सन्मान सोहळ्याला उपस्थित असणारे समाजसेवक, सामूहिक विवाहाचे प्रणेते माननीय ब्रिजमोहनजी फोपलिया शेठजी, शिवसेनेचे शहर प्रमुख सन्माननीय सचिनजी चव्हाण, जायंट किलर नगरसेवक प्रियदर्शनजी साठे, माजी नगरसेविका माझी बहीण मान्य शैलजाताई राठोड, शिवसेनेमध्ये अत्यंत उत्तम पद्धतीने काम करणाऱ्या शिवसेनेच्या रणरागिणी मीनलताई दास, मान्य बसवराज शास्त्री हिरेमठ, चंद्रकांतजी दिघे सर, त्याचबरोबर सन्माननीय काशीनाथजी भदगुणकी, ज्यांनी या कार्यक्रमाचं अत्यंत सुंदर असं आयोजन केलं आणि सरकारी नोकरीमधून ज्यांनी स्वतः निवृत्ती घेतली आणि समाजकारण आणि राजकारणाच्या माध्यमातून जनतेची सेवा करण्यासाठी जे आज कार्यरत आहे ते माननीय प्रकाशभाऊ राठोड, उपस्थित सर्व मान्यवर, आपणा सर्वांना सर्वप्रथम मी 1 जून या सरकारी वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा देते. आज खूप आनंद होतोय. अनेक मान्यवरांची भेट झाली. आज आमचे बंधू प्रभू पुजारीजी असतील, काशीनाथजी वाघमारे असतील, यांचाही वाढदिवस आहे हे कळालं. त्यांनाही वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा. पत्रकारितेतली अनेक वर्ष आम्ही सोबत काम केलेलं आहे. सिद्धार्थजी भडकुंबे साहेबांनी तर मला बाबासाहेबांच्या सहीचा पेन भेट दिला आणि मला वाटतं यापेक्षा सुंदर भेटच दुसरी कुठली असणार नाही. कारण मी तर नेहमी म्हणते की हमारी जिंदगी इसीलिए फाइन है क्योंकि संविधान पर बाबा साहब की साइन है. जर ती सही नसली असती ना, जर संविधानावर बाबासाहेबांची सही नसली असती तर ज्योती वाघमारे आज खासदार म्हणून राज्यसभेत गेली नसती. त्यामुळे आज आपण इतकी सुंदर भेट मला दिलीत आणि आज या भीमाच्या लेकीला ज्यांनी राज्यसभेत पाठवलं ते आमचे नेते मान्य एकनाथजी शिंदे साहेब, यांचा आपण आभार कोणत्या शब्दामध्ये मानावं. कारण ज्या पद्धतीने ब्रिजमोहनजी फोपलिया शेठजींनी सांगितलं की मी लहान होते तेव्हा महाविद्यालयात होते आणि फोपलिया शेठजींनी सामूहिक विवाहाचं आयोजन केलेलं होतं. त्यामध्ये व्हॉलेंटियर म्हणून आपण सोबत काम केलेलं आहे. काशीनाथजी भदगुणकीबद्दल तर मी येतानाच मी सचिन भाऊ प्रियदर्शनची चर्चा करत होतो की हा आमचा अत्यंत उत्तम सहकारी, अनेक क्षेत्रांच्या मध्ये संघर्ष करणारा, मग अगदी दिल्लीपर्यंत सायकलवर प्रवास करणं असेल, ड्रीम फाउंडेशनच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना IAS ऑफिसर बनवण्याचं स्वप्न पाहणं असेल, विषमुक्त शेती करणं असेल, जलसंमेलन घेणं असेल, अशी अनेक कामं करत असताना मला काशीनाथजींचं अभिनंदन एका गोष्टीसाठी करायचं आहे की माणसं वाईट अनुभवांनी आणि अपयशांनी खचून जातात, पण आमच्या काशीनाथांना कितीही अपयश आले तरी कधी खचलाच नाही. कितीही अडचणी येऊ द्यात, कितीही वाईट अनुभव येऊ द्यात, प्रत्येक अपयशावर जिद्दीनं मात करून त्या अपयशाच्या डोक्यावर पाय देऊन पुन्हा जिद्दीनं उभं राहण्याचं काम या सोलापूरमध्ये काशीनाथजी भदगुणकी ज्या उत्साहानं करतायत त्याचा आम्हाला अत्यंत अभिमान आहे. आणि आज आपण अत्यंत योग्य निर्णय घेतलात आणि मला मान्य प्रकाशभाऊ राठोड यांचे मनापासून अभिनंदन करायचे आहेत त्यांच्यासाठी की राजकारणामध्ये जोपर्यंत सामाजिक जाण असलेली माणसं येणार नाहीत तोपर्यंत राजकारणातून समाज परिवर्तनाचं आणि समाजसेवेचं काम होणार नाही. आज माननीय प्रकाशजी राठोड साहेब ते ठाण्यात असतानाही त्यांनी मला त्यांच्या घरी आमंत्रित केलं होतं. अनेक कार्यक्रम त्यांचे नेहमी चालू असतात. मला वाटतं की हा माणूस कधी विश्रांती घेतोय का नाही, कारण सतत आता आज मी ह्या कार्यक्रमाला आले तर पुढच्या पर्यावरण दिनाच्या कार्यक्रमाच्या बद्दल ते माझी चर्चा करत आहेत. म्हणजे सतत आपण जनतेसाठी काय करू शकतो, पक्षाच्या माध्यमातून पक्षाचा विचार, एकनाथजी शिंदे साहेबांचा विचार हा तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी काय करता येईल याच्यासाठी अत्यंत जिद्दीनं काम करण्याचं काम हे माननीय प्रकाशजी राठोड साहेब करत आहेत. मी त्यांनाही मनापासून शुभेच्छा देते. आणि सोलापूर जिल्ह्याची लेक म्हणून, राज्यसभेचे खासदार म्हणून आणि माननीय एकनाथजी शिंदे साहेब आणि डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब यांची एक प्रामाणिक शिवसैनिक म्हणून मी एवढंच सांगू इच्छिते, राठोड साहेब आपल्या प्रत्येक कामामध्ये शिवसेना आणि आम्ही स्वतः आपल्यासोबत अत्यंत ताकदीनं उभं राहण्याचं काम आम्ही करू. जे जनसेवेचं व्रत तुम्ही तुमच्या हातामध्ये केलेलं आहे, घेतलेलं आहे, त्याला पूर्णपणानं सहकार्य करण्याची भूमिका ही आमची राहील. त्याचबरोबर काशीनाथजींचे वडील यांचा 92वा वाढदिवस आहे. मी त्यांना ह्याच शुभेच्छा देईन की त्यांचा 100वा वाढदिवस साजरा करण्याचं भाग्य आम्हाला लाभो आणि खूप मोठ्या प्रमाणावरती आपण तो वाढदिवस साजरा करू.
पण त्याचबरोबर काशीनाथजी आम्हाला आमची विनंती आहे तुम्हाला की जे तुम्ही म्हणालात की त्यांचं डाएट प्लॅन वगैरे ते थोडंसं आम्हालाही सांगा, आम्हालाही गरज आहे. कारण 92 वर्षाच्या काकांना BP नाही, शुगर नाही, आणि आजकाल 17, 18, 20 वर्षाच्या मुलांना BP आणि शुगरच्या गोळ्या घेताना आपण बघतोय. हे सगळे लाईफस्टाईल डिसिजेस आहेत, आणि ते लाईफस्टाईल डिसिजेस कुठंतरी कमी करायचे असतील तर आपण विषमुक्त शेतीचा जो प्रचार करताय किंवा ज्या पद्धतीनं मिलेट्स असतील त्या सगळ्या गोष्टी आहेत त्याचा प्रचार करताय, केंद्र शासनाच्या ज्या काही योजना असतील त्या सोलापूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांच्यासाठी जास्तीत जास्त राबवून त्यांना बळ देण्याचं काम हे आपण नक्की करूयात. आपले जे कुठले प्रकल्प असतील ते आपण घेऊन माझ्याकडे या. एक खासदार म्हणून आपल्यासोबत संपूर्ण ताकदीनं उभं राहून सोलापूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना न्याय देणं. आणि मला वाटतं कुठला इटलीतला पिझ्झा येतो ज्याला ना कुठली चव नसते ना काय नसतं, नुसतं मैद्याची भाकरी म्हणजेच पिझ्झा आहे, पण त्याच्यावरती काहीतरी चीज टाकलं तर म्हणे आता ते मॅकडोनाल्ड काय आणि डॉमिनोज काय, संपूर्ण जगभरामध्ये जर इटलीचा मैद्याचा आरोग्याला हानिकारक असणारा पिझ्झा हा ब्रँड म्हणून विकला जात असेल तर सोलापूरची कडक भाकरी ही त्या डॉमिनोजच्या पिझ्झापेक्षा सुद्धा फेमस झाली पाहिजे जगभरामध्ये. ती तर उलट आरोग्यासाठी हितकारक आहे, पौष्टिक आहे, आणि एक भाकरी खाणारा माणूस हा कधी आजारी पडू शकत नाही. त्यामुळे मला वाटतं की आपण सोलापूरची लोक जर कुठे कमी पडतो तर ब्रँडिंग आणि मार्केटिंगमध्ये आपण कमी पडतो. जे आपल्याकडे नाही आहे त्याचंच आपण रडगाणं गात बसतो, पण जे आपल्याकडे आहे त्याचं गुणगान आपण अजिबात करत नाही. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी मिलेट इयर जाहीर केलेलं होतं, आणि त्यातले जेवढे सगळे मॅक्झिमम मिलेट्स आहेत, ज्वारी असेल, बाजरी असेल, नाचणी असेल, ती सगळी आपल्याकडे पिकते. आज संपूर्ण जगभरामध्ये पौष्टिक म्हणून ॲमेझॉनवरती वगैरे हेच प्रॉडक्ट, म्हणजे साधी शेवग्याच्या पानांची पावडर हजारो रुपये किलोनी पौष्टिक म्हणून विकली जाते, आणि आपण मात्र ह्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतो. परंतु आपलं जुनं ग्रामीण जीवन आणि भारताच्या संस्कृतीमधला जो पौष्टिक आहार आहे त्याला आपण जे बढावा देत आहात त्यासाठी संपूर्णपणानं सहकार्य करण्याची भूमिका आम्ही घेऊ. आपणाला माननीय एकनाथजी शिंदे साहेबांनी हिवाळी अधिवेशनामध्ये बोलवलं होतं हुरडा पार्टीसाठी. मी प्रयत्न करेन की आता दिल्लीपर्यंत सुद्धा हुरडा दिल्लीच्या अधिवेशनात सुद्धा पोचला पाहिजे, ही सोलापूरची लेक म्हणून माझं कर्तव्य राहील. आज ज्यांचा ज्यांचा वाढदिवस आहे सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देते. तुमची पिढी खूप नशीबवान होती, कारण मला वाटतं की कदाचित वाढदिवसाची तारीख माहिती नाही, शाळेमध्ये गेलो आणि मास्तरांनी जी तारीख 1 जून 6 जून लिहिली तीच आपली वाढदिवसाची तारीख बनली. पण तुम्ही खूप नशीबवान होतात की तुमच्या काळात मोबाईल नव्हता. तुम्ही खूप नशीबवान होतात की तुमच्या काळामध्ये पुस्तकं होती. तुमची पिढी इतकी नशीबवान आहे की तुम्ही जग बदलताना आणि जग प्रगती करत असताना बघितलं. म्हणजे एवढा मोठा मोबाईलचा तो डब्बा पण तुम्ही बघितलात, आणि आज अगदी स्लिम असणारा आयफोन सुद्धा तुम्ही बघताय. जुन्या काळामध्ये ब्लॅक अँड व्हाईटचं मोठं खोकं असणारा TV सुद्धा तुम्ही बघितलात, आणि आज अतिशय स्लिम असणारा फ्लॅट TV LED TV सुद्धा तुम्ही बघताय. जुन्या काळामधला असा गोल नंबर फिरवायचा फोन सुद्धा तुम्ही बघितलात, आणि आज अत्याधुनिक फोन सुद्धा तुम्ही बघताय. हे सगळे बदल तुमच्या डोळ्यासमोर होत गेले. पण तुम्ही नशीबवान होतात कारण तुमच्या काळामध्ये नाती होती. तुम्ही नशीबवान आहात कारण तुमच्या काळामध्ये आपुलकी होती, तुमच्या काळामध्ये प्रेम होतं, कुटुंब होतं. आजकाल हम दो हमारे दोची पिढी आलेली आहे. घरामध्ये 4 लोक, चौघांचे 4 मोबाईल, आणि सगळे एकमेकांना जेवलास का हे सुद्धा व्हॉट्सॲप करून विचारतात. अशी परिस्थिती आजकाल आलेली आहे. पण आपल्या काळामध्ये ते नव्हतं. उन्हाळ्याची सुट्टी ही काचा कवड्या खेळणं असेल किंवा बाकीचे खेळ खेळणं असेल, कबड्डी असेल, सूर पारंब्या असतील, ते दिवस आज पुन्हा येणार नाहीत. त्यामुळे मला वाटतं की एक सुवर्ण काळ बघितलेली माणसं तुम्ही आहात. पैशापेक्षा माणुसकीला जास्त महत्त्व देणारी माणसं तुम्ही आहात. स्वतःच्या सुखापेक्षा कुटुंबाच्या सुखाला जास्त महत्त्व देणारी माणसं तुम्ही आहात, कारण ते संस्कार तुमच्यावरती केले गेले. आज तुमच्या सगळ्यांचा सामूहिक वाढदिवस होतोय. तुमच्या सगळ्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देते, आणि तुमचं इथून पुढचंही आयुष्य आरोग्य संपन्न असावं, सुखी असावं, समृद्ध असावं ही ग्रामदैवत सिद्धरामेश्वरांच्या चरणी प्रार्थना करते. आणि सोलापूरचा चेहरा मोहरा बदलण्याचं जे काम मान्य प्रकाशजी राठोड साहेबांनी, मान्य काशीनाथजी भदगुणकींनी घेतलेलं आहे हातामध्ये, त्याला संपूर्णपणानं एक खासदार म्हणून मी त्यांच्या पाठीशी, त्यांच्या प्रत्येक लढ्यामध्ये सोबत उभी राहीन हा शब्द देते आणि थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय भीम. धन्यवाद ताई.
आसिफ SK DJ आसिफ SK
DJ Asif SK. नाणी होती 100, चांदीच्या ताटात नाणी होती 100. प्रकाश भाऊ यांचे कार्यक्रम सोलापुरात एकच नंबर. दशरथाने पुत्रप्राप्तीसाठी केला होता नवस. दशरथाने पुत्रप्राप्तीसाठी केला होता नवस. रजनीकांतचं नाव घेते. प्रकाश भाऊ यांनी आज वाढदिवस साजरा केला. आज आहे वाढदिवसाचा दिवस. म्हणतात गॅरेज, गाड्या रिपेरी करतात त्याला म्हणतात गॅरेज.